नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। वार्ड नंबर 3 से बलिराम मडवी को उम्मीदवार बनाए जाने की मांग तेज। ठाणे महानगर पालिका की सार्वत्रिक चुनाव प्रक्रिया 25-26 के तहत वार्ड क्रमांक 3 में शिवसेना शिंदे गुट की ओर से बलिराम चिंतामण मडवी ने इच्छुक उम्मीदवार के रूप में अपनी मजबूत तैयारी कर रखी है। क्षेत्र में सक्रिय रहते हुए बलिराम मडवी ने अपने वार्ड के कई हिस्सों में नागरिकों की समस्याओं को लेकर सराहनीय कार्य किए हैं, जिससे लोगों में उनके प्रति सकारात्मक भरोसा देखने को मिल रहा है। वार्ड नंबर 3 के नागरिकों का कहना है कि बलिराम मडवी ने जमीनी स्तर पर रहकर विकास कार्यों को प्राथमिकता दी है और आम जनता से उनका सीधा संवाद रहा है। इसी विश्वास और कार्यशैली को देखते हुए नागरिकों ने शिवसेना प्रमुख शिंदे साहब से नम्र निवेदन किया है कि आगामी नगर निगम चुनाव में वार्ड क्रमांक 3 से बलिराम मडवी को पार्टी की ओर से उम्मीदवार बनाया जाए। क्षेत्र में यह मांग अब चर्चा का विषय बन गई है और राजनीतिक हलकों में भी इसे गंभीरता से देखा जा रहा है। आपले महाराष्ट्राचे अर्धदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून तसे आपले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आपले तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद घेऊन आज आपले राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना माझी एकच नम्र विनंती आहे की या 3 नंबर वार्ड क्रमांकामध्ये मला एक संधी मिळावी आणि त्या संधीचा मी नक्कीच सोना करेन। कारण तर मी आज 40 वर्षापासून या शिवसेनेमध्ये काम करत आहोत। मला साहेब आठवते की दिघे साहेब ज्या वेळेला आमच्या परिसरामध्ये यायचे त्यावेळेला दिघे साहेब आमच्या घरामध्ये आल्याशिवाय जायचे नसे। त्या टायमाला दिघे साहेबांच्या बरोबर शिंदे साहेब असायचे। शिंदे साहेबांना सांगायची गरज नाही, कारण त्यांना सगळं माहीत आहे। मडवी घराणा असा आहे का पक्षाचं काम करणारा घराणा आहे आणि जो काम दिला पक्षाने तो पूर्ण केलेला आहे। म्हणून मी साहेबांना एकच विनंती करेन, साहेब मला एक या 3 क्रमांकामध्ये मला एक संधी मिळावी आणि ते संधीचा मी सोना बनवेन। धन्यवाद। सर, आपल्या समोर बरेच इच्छुक उमेदवार उभे आहेत, त्याच्याबद्दल आपल्याला काय मत आहे? आता इच्छुक उमेदवार तर असतातच, कारण तर प्रत्येकाला अधिकार आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये सांगून ठेवलेलं आहे की प्रत्येकाला अधिकार, प्रत्येकाचा हक्क आहे। पण जो काम करतो त्याने नक्की पुढे यायला पाहिजे आणि हे साहेबांना माहीत आहे का आम्ही कामाची माणसं आहोत, नुसतं मागे उभा राहणारी माणसं नाही आहोत। आम्ही कामाची माणसं आहोत आणि काम जो दिला त्याचा आम्ही पूर्ण काम केलेलं आहे। म्हणून मला तिकीट द्यावं, मी ते तिकीट नक्की सोना बनवेन। जय हिंद, जय महाराष्ट्र। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद।